दूर कुठेतरी कोसळतो आहे पाऊस, दूर कुठेतरी कोसळतो आहे पाऊस, आणि अंधार मृदगंधाने भरून येतो आहे. सुसाट पाण्याने वाहणाऱ्या नद्या, सुळूसुळू पाणी घेऊन वाहणाऱ्या नद्या, सुळूसुळू पाणी घेऊन वाहणाऱ्या नद्या पाहायला नाही आवडत. पाऊस नाही आवडत. भिजणाऱ्या वनराईत नाचणारे मोर लांडूर नाही आवडत. कुठल्या उपनिर्मितीच्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे मी. अन्नाची चवही हरवून बसलो, अन्नाची चवही हरवून बसलो, गाणे बजावणेही हरवून बसलो. पिठूर चांदण्यात चंद्राकडे पाहून भुकिस्त लांडग्यांचा कळप आकाशाकडे तोंड करून भुंकतो आहे. खोल नदीच्या पात्रात अस्वल माशाला खात आहे. खोल नदीच्या पात्रात अस्वल माशाला खात आहे. मगर नदी ओलांडणाऱ्या रानटी जनावरांना खात आहे. मगर नदी ओलांडणाऱ्या रानटी जनावरांना खात आहे. भुकेने व्याकुळ झालेला साप रांगणाऱ्या पालीला खात आहे. प्रत्येक जण दुसऱ्या जीवाला खात आहे. माणूस माणसाला खात आहे. आणि राज्यकर्ते गुंतले आहेत सत्तारोहणात. त्यांचेच कशाचेच त्यांना सोयीर सुतक नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे कलेवर लटकते आहे हिरव्या कंच झाडाला. जगण्यावरची इच्छाच उडू लागली, जगण्यावरची इच्छाच उडू लागली. किती कडू असते, किती कडू असते हतबल माणसाचे जगणे. किती कडू असते हतबल माणसाचे जगणे. निर्वाणा अगोदरची पीडा भय व्याकुळ करते आहे मला. मी एकाग्र कासावीस अस्तित्वाचा अलौकिक लावा अंगावर झेलतो आहे मी. घनघोर वादळाने मांडले आहे माझ्या थैमान. नाडीचे ठोके बंद तर पडणार नाहीत ना. आणि माझे हृदय भरलेले तुडुंब प्रेमाने. हे माझ्या दैवता, मी देणे लागतो आहे तुला आणखी एक सुंदर कविता, आणखी एक सुंदर कविता. समतेच्या तत्वाचा पुरस्कार करत स्वतंत्र भारताला संविधान देणाऱ्या महामानवाचं म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आंबवडे गाव. दापोलीपासून 70 किलोमीटर असलेलं हे छोटंसं खेडं आहे. आणि या खेड्यामध्ये बघा की दूरवर तिथे बाबासाहेबांचं एक स्मारक दिसतं आहे. बाबासाहेब इथे यायचे काय? बाबासाहेब वडिलांसंगत यायचे. पहिलीला त्यांचं नाव प्रतापसिंग हायस्कूलला टाकलं सातारला सुभेदाराने. पहिली ते 4थी पर्यंत येऊ शकले नाही. चालायला लागले 4थीला. तिथपासून सुभेदार मुंबईवरून घेऊन यायचे बाबासाहेबांना. आणि ते बिराडा सहित असायचे. बोटीचा धक्का ते हरणाई बंदर ते तिथून याने बैलगाडीने कॅम्प दापोलीला यायचे. तिथून परत 1 आठवडा राहिल्याच्या नंतर परत ते तिथून आपल्या बिराडा सहित बाबासाहेबांसहित इकडे आंबडव्याला आपल्या गावी यायचे. हे बाबासाहेबांचं मूळ घर होतं काय ते? होय, ह्या ठिकाणी मूळ घर होतं त्यांचं. इथे ह्या परिसरात जर 8-9 घरं होती. त्यापैकी एक सुभेदारांचं एक घर होतं. सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांचं घर होतं. हे परत हे विकसित करण्यात आलं. याचं स्मारकात रूपांतर झालं. आणि त्यावेळेला त्याचं उद्घाटन 79ला उद्घाटन ठरलं. त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर आणि अजूराव कस्तुरे समाज कल्याण मंत्री होते. सुपुत्र सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांचा सुपुत्र भारतीय देशाचा घटनाकार झाला. हेच आम्ही भाग्य समजतो. म्हणून एक कवी म्हटलाय, उद्धार गेले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आमचाही उद्धार झाला, समाजाचा झाला, देशालाही संविधान दिले, असा आम्हाला त्यांचा स्वाभिमान वाटतो. आणि त्यांच्या आठवणी आमच्या स्थानिक लोकांनी जपलेल्या आहेत. बाबासाहेबांचं मूळ ते वडील होते रामजी सकपाळ. हे ब्रिटिश आर्मीमध्ये होते ना? ब्रिटिश आर्मीमध्ये होते. 106 मायनर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. यांचं 4 ठिकाणी स्थलांतर व्हायचं. बिराड सांगाती असायची. पंजाब, मध्य प्रदेश आल्यावर महू, सातारा आल्यावर सदर बाजार आणि कोकणात आल्यावर कॅम्प दापोली.
बाबासाहेबांच्या वडिलांचं जे मूळ घर आहे त्या मूळ घर इथेच होतं आणि हीच ती खोली आहे. या खोलीमध्ये आता अस्थी ठेवलेल्या आहेत बाबासाहेबांच्या. आणि या इकडे त्यांचे जे वडील सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर. बाबासाहेबांच्या या आंबवडे गावातली ही जी सगळी घरं आहेत ही घरं सगळी अशी जुन्या पद्धतीची आहेत. म्हणजे आता घरांवर DTH वगैरे आहेत, परंतु त्यांची मुळात ठेवण जी आहे ही सगळी जुन्या पद्धतीची आहे. आणि घरं जुन्या पद्धतीची असली तरी बाबासाहेबांचे ते सगळे समतेविषयीचे आधुनिक विचार आहेत. हे आधुनिक विचार या सगळ्या गावांमध्ये आहेत आणि त्यांची शिकवण त्यांच्या सगळ्या माणसांना मिळालेली आहे. बाबासाहेबांचं हे स्मारक बघायला खूप लोक येतात दूरवरून. आणि काय बोलतात, किती बरं वाटतं त्यांच्याविषयी उद्गार काढताना? हो, खूप छान वाटतं त्यांच्याविषयी जेव्हा बोलतात ना, तर बरं वाटतं की भरपूर लांबची माणसं येतात इथे बाबासाहेबांच्या गाव बघायला. तुमचं लग्न कधी झालं? माझं लग्न 2002 मध्ये झालं. तुम्हाला काय वाटतं की या जन्म कुठे झाला तुमचा? माझा जन्म मुंबईचाच आहे. पण तुम्हाला वाटतं लग्न होऊन या गावात आलेल्याचा अभिमान वाटतो? हो, खूप अभिमान वाटतो की माझा इकडे दिलेली आहे, बाबासाहेबांच्या घरात दिलेली आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणजे या गावात तुम्हाला लग्न करून दिलं, यायला मिळालं? हा, या गावात दिली मला, त्याचा मला अभिमान वाटतो. किती अभिमान आहे या सगळ्या तुम्हाला, बाबासाहेबांच्या गावात तुम्ही आला. ह्या महामानवाने ह्या जगाचा उद्धार केला आणि जगाला एवढी मोठी घटना लिहून दिली, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि इथे लोक येतात, त्यांची थोडीफार आम्ही सेवा करतो, त्यांना माहिती सांगतो. नवीन जी पिढी आहे त्यांचं काय? नवीन पिढीने पण बाबासाहेबांचे गुण घ्यावे आणि पुढे जावं, एवढेच आमची इच्छा आहे. या गावामध्ये जास्तीत जास्त तरुण वर्ग हा शिक्षणाकडे जास्त झोकलेला आहे. सर्वजण ग्रॅज्युएशनच्या इकडे शिक्षण घेत आहेत. पण ज्या आमच्या गावामध्ये शिक्षणाची सोय पाहिजे ते शिक्षणाची सोय तशी नाही. ते फक्त 10वीपर्यंत शिक्षण आहे. त्याच्या पुढील शिक्षणासाठी तालुक्यावरती मंडणगड ठिकाणी किंवा खेड, दापोली अशा अन्य ठिकाणी जावं लागतं. अगदी अभिमानाने आम्ही सांगतो बाबासाहेब आंबेडकरांची गावाची म्हणून. मला सांगा, ही जी सगळी घरं आहेत गावातली ना, ह्याची ही कुठली वस्ती आहे? कुणबी समाज. कुणबी समाजाची वस्ती. हे लोक पण तुमच्या कुणबी समाजाचे लोक पण तुमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहकार्य असतात? नेहमी सहकार्य असतात. हा. आणि आम्ही काय एकच गाव समजतो ना, बाबासाहेबांच्या गावाबद्दल सगळ्यांना स्वाभिमान, कुठली जमात असो. हे कुठलं गाव आहे? आंबडवे. कुणाचं गाव आंबडवे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. आम्ही या गावात जन्मलो, त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. तिथल्या सगळ्या लोकांबरोबर बोलून निघताना एक जाणवलं की त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेली इंग्रजीतल्या पुस्तकं कळली नसतील तरी सुद्धा माणूस म्हणून जगण्यासाठी करावा लागणाऱ्या संघर्षाचं बळ त्यांना बाबासाहेबांच्या शिकवणीतून नक्की मिळालंय. आणि याच शिकवणीवर ते पुढची वाटचाल करणार आहेत. ब्रिटिशांनी आर्मीमध्ये महारांची बटालियन मध्य प्रदेशच्या महू इथं स्थापन केली. तिथंच सुभेदार मेजर रामजी मालोजी सपकाळ शिक्षक म्हणून होते. वडील सुभेदार रामजी मालोजी सपकाळ आणि भीमाबाई यांचं भीमराव म्हणजेच बाबासाहेब हे 14वा अपत्य. इथंच महूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891 मध्ये झाला. 1892 मध्ये ही बटालियन विसर्जित करण्यात आली आणि नंतर सुभेदार मेजर सपकाळ महाराष्ट्रात दापोली इथं परतले. महार बटालियनची पुन्हा स्थापना व्हावी म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी 1939 मध्ये तत्कालीन मुंबईच्या गव्हर्नरची भेट घेतली आणि महार रेजिमेंट तयार करण्याची गळ घातली. महार जमातीला सैनिकी पेशामध्ये प्रवेश मिळावा म्हणून ते प्रयत्नशील होते. पण त्यांना यश मिळालं ते व्हाईसरॉय लिन लिथेगोच्या संरक्षण सल्लागार समितीचे सदस्य असताना. अशा प्रकारे पहिल्या महार रेजिमेंटची स्थापना 1 ऑक्टोबर 1941 ला बेळगावमध्ये झाली.
20व्या शतकाचा अंत करून 21व्या शतकाकडे निघालो आहे मी. केवढी पडधड, केवढी मोडतोड या चवताळलेल्या भूकिस्तानच्या झुंडी कुणीकडून आल्या, कुठे निघाल्या. या शहराच्या चौकात उभारलेले क्रांतिकारकांचे पुतळे उखडून कुठे गेल्या. काल हे पुतळे त्यांचे नायक होते. घणावर घाव घातले जात आहेत. हातोड्यावर हातोडे, हात तोडला, पाय तोडला, निर्जीव संगमरवराचा चेहराही उद्रूप केला. शिव्यासाप निंदा नालस्ती ही विटंबना मरणानंतरची. बीबीसीच्या वर्ल्ड न्यूज मधले लेनिनच्या पुतळ्याचे शव असे हिलकावे खात राहते. क्लोजअप, लॉंग शॉट, झुमिन आउट हा डेंग शाओपिंग फाडून टाकतो माओच्या नौबतीचे चामडे. साम्राज्यशाहीचा आहेर त्याला परका वाटत नाही. पिढ्यानुसार बदलत जाते महापुरुषाबद्दलची श्रद्धा. महापुरुष भोगतात मेल्यानंतरही केलेल्या न केलेल्या चुकांची शिक्षा. जग किती जवळ आले, लांब गेले, किती अगतिक झाले, किती प्रगतीकडे पोहोचले. राजेशाही, लोकशाही, समाजवादी हुकुमशाही, इच्छा आकांक्षा स्पर्धांचे शोषण आणि व्यसनांचा ग्लोबलायझेशन. हा ट्विंकल, हा डंकल, हे पेटंट लिंबाच्या झाडाचे. मेलेल्या शवाला टोचतात कावळे, मेलेल्या शवाला टोचतात कावळे. सर्वत्र कावळ्यांची कावकाव. तरीही तुझी प्रतिमा हृदयात घेऊन मी जगतो आहे. खरे काय खोटे काय स्वतःला पारखून घेतो आहे. तुझ्या चारित्र्याचा मिथक अर्थ वाचून स्वतःलाही आरपार बदलतो आहे. ही जी सगळी वास्तू आहे, या वास्तूमध्ये त्या ठिकाणी जुनी वास्तू होती बाबासाहेबांची. बाबासाहेबांच्या कुटुंब जे आहे रामजी, ते इथे राहत होते या सगळ्या वास्तूमध्ये. आणि इथे एक छोटंसं घर होतं आणि याच घरावर आता याच जे जुनं घर होतं त्या घरावरच आता इथे एक छोटंसं स्मारक झालेलं आहे. आणि या स्मारकाला आपण बघतो की स्मारकाच्या बाजूचे बाहेर सगळं असं बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनपट लावलेलं आहे. बाबासाहेबांचा जो सगळा हा जीवनपट आहे किंवा त्यांच्या आयुष्यातले जे सगळे महत्त्वाचे प्रसंग आहेत, हे प्रसंग इथे जे छायाचित्र आहेत, ती छायाचित्र इथे लावलेली आहेत वेगवेगळ्या कालखंडातली. खरं तर बाबासाहेबांचं हे छोटंसंच घर होतं. इथे त्यांचे वडील राहत आणि याच घरामध्ये त्यांनी पहिल्यांदा गमभनची अक्षरं गिरवलेली आहेत. बाबासाहेबांना शाळेत प्रवेश घेता आला नाही दापोलीच्या, कारण त्यांचं वय भरत नव्हतं. परंतु आपल्या मोठ्या भावाबरोबर त्यांनी याच ठिकाणी पहिली अक्षरं गिरवलेली आहेत. आणि नंतर मग त्यांचं जे कुटुंब आहे ते साताऱ्याला गेलेलं आहे. आणि या सगळ्या हे जे घर होतं जुनं, त्या घराचं स्मारक जे केलं ते इथल्या बौद्ध सेवा संघाने केलेलं आहे. बाबासाहेबांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी महाज्ञाती सेवा संघ हा स्थापन झाला होता. महाज्ञाती सेवा संघाचं रूपांतर पुढे बौद्धजन सेवा संघ तालुके दापोली मंडळ असं झालं. आणि या महापुरुषाचं स्मारक त्यांच्याच भूमीत त्यांच्या मूळ वास्तूत असावं असं सर्व आमच्या संघाच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे ती प्रेरणा घेऊन आम्ही हे स्मारक उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला वाटतं हा बाबासाहेबांचं वास्तव्य जे आहे दापोलीतलं किंवा त्यांचं आंबडवे हे गावच आहे, पण इथलं सुद्धा त्यांचं वास्तव्य हे खूप प्रेरणादायी आहे या सगळ्या भागाला? प्रेरणादायी आहे, स्फूर्तिदायी आहे. इथून नवीन पिढी घडते आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, यासाठी असा आम्ही हा संकल्प पूर्ण केलेला आहे.
बाबासाहेबांच्या या सगळ्या वास्तव्यामुळे सगळं भाग जो हा सगळा भारून गेलेला आहे, याची एक नव्या पिढीमध्ये याची जाणीव आहे. आता काय वाटतं तुम्हाला की व्हावी, आणखी झाली पाहिजे? जाणीव तर निश्चित आहे, पुढे होत राहिली पाहिजे. जाणीव निश्चित आहे आणि पुढे होत राहील. हा संघ बाबासाहेबांचं संपूर्ण जीवनपट जर पाहिला तर कोकणातून खऱ्या अर्थानं ही चळवळ उभी राहिलेली आहे. खरं तर आंबेडकरी जे विचार आहेत, हे विचार या सगळे हे जे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते आपापल्या परीने पोचवत आहेत हे सगळ्या गावांमध्ये आणि त्याला आपापल्या परीने हातभार लावतायत. खरं तर त्यांची जी शिकवण होती समतेची आणि शिका आणि संघटित व्हा असं त्यांनी दिली होती हाक, त्या हाकेला आता सगळीकडून थोडा का होईना परंतु प्रतिसाद आता वाढायला लागलेला आहे. भीमराव वयानं लहान असल्यानं कॅम्प दापोली इथल्या शाळेत प्रवेश देता आला नाही. त्यामुळं घरीच लहानग्या भीमरावाला अक्षर ओळख होऊ लागली. 1896 मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली आणि ते साताऱ्याला गेले. सुरुवातीला लहान घरात आणि नंतर भाड्यानं घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावांचं वय 5 वर्ष होतं. हेच वय शाळेत जायला योग्य आहे असं जाणून सातारा कॅम्प स्कूलमध्ये लाडक्या भीमरावांचं नाव दाखल केलं गेलं. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. पुढे आंबेडकर कुटुंब मुंबईला आल्यावर बाबासाहेबांनी एल्फिस्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत प्रवेश घेतला. 1907 साली त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पार केली आणि एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हा प्रसंग त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांमध्ये अभिमानानं साजरा केला गेला.